नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. मी केशव जाधव. आज आपण आलेलो आहे पाचवड मुक्कामी. या ठिकाणी आमचे मित्र राहुल सेठ इंगळे यांचं जे स्वान आहे, काल आता मित्रांनो पुशेगावची यात्रा चालू आहे, तर त्यांच्या स्वानाने पुशेगाव यात्रेमध्ये पुशेगाव हिंद केसरी, पुशेगाव केसरी म्हणून पुरस्कार पटकावलेला आहे. 3ऱ्या नंबरचं बक्षीस त्यांनी पटकावलेलं आहे. त्यांची स्वानांची आवड त्यांना पहिल्यापासून आहे. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा नाद असावा असतो, तर हा साहेबांना नाद असल्यामुळं तुम्ही यांना मिळालेली आतापर्यंतची पारितोषिक वगैरे बघू शकता. व्हिडिओला जास्त न लांबवता आपण राहुल सरांच्याकडूनच जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तर काल कुठल्या शर्यतीमध्ये आपल्या कुठल्या स्वानाने कितवा नंबर पटकावला? काल पुशेगाव येथे जे श्वान प्रदर्शन भरवण्यात आले होते. म्हणजे सालाबाद प्रमाणे आपण म्हणजे श्वान आपल्याकडे असल्यामुळे आपण ते आवड असल्यामुळे आपण करतच होतो. आजपर्यंत माझ्याकडे एक गोल्डन रिट्रीव्हर जातीचा नर होता. सलग 3 वर्षे त्याने हॅट्रिक केली. द्वितीय क्रमांक सलग 3 वर्ष पटकावला. त्याच्यानंतर करोना काळात जरा हे प्रदर्शन भरवण्यात येत नव्हतं, त्याच्यामुळे बंदी होती जरा. त्यामुळे प्राण्यांवर अन्याय नको किंवा ते लंपीच वगैरे जरा असल्यामुळे भरवले नाही त्यांनी. 3-4 वर्ष गॅप पडल्यानंतर ना पण ते जरा अडचण, म्हणजे एवढे डॉग सांभाळायची पण आपल्याला हे होत नाही. त्यावेळेस माझ्याकडे 6-7 शो क्वालिटीचे डॉग होते. पण आता त्याच्यानंतर मी हे 2 डॉग खरेदी केले रानातल्या क्षेत्रात, ग्रेट डॅन जातीचा. तर काल जो प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये ग्रेट डॅन जातीमध्ये आपला जेम्स नावाचा एक नर आहे 2 वर्षाचा. त्याचा पुशेगाव केसरी म्हणून 3य क्रमांकाचा आपल्याला पारितोषिक आणि गौरव चिन्ह आणि सन्मान तिथं आपल्या स्टेजवर घेऊन त्यांनी केलेला आहे ट्रस्ट तर्फे. तिथे त्यांचे पदाधिकारी वगैरे उपस्थित होते, मताधिपती वगैरे, त्यांचे पशुसंवर्धन अधिकारी हे सगळे त्यांच्या ह्याच्यात उपस्थित होते. साहेब, आपण तुमच्या ट्रॉफ्या बघत असताना बारामतीचा जो बारामती अॅग्रोच्या ठिकाणी किंवा जिथं ते कृषी केंद्र आहे त्या ठिकाणी शरद कृषी महोत्सवाच्या बऱ्याचशा ट्रॉफी दिसतात. त्याच्या मागचा इतिहास काय आणि त्या ठिकाणी किती वेळा आपल्या प्राण्यांना तुम्ही उतरवलं? आता काय झालं, आजपर्यंत माझा जर रेकॉर्ड आहे की जे डॉग आपल्याकडे आहेत 4-5 आपल्याला वाटतंय आपला डॉग बसेल, जेवढे डॉग मी शोला उतरवले असं कधीच झालं नाही की गुलाल न घेता माघारी आलोय. आज बारामतीमध्ये बारामती असोसिएशनचा एक शो लागतो. त्याच्यामध्ये मला एक माझ्याकडे एक मिनिएचर मिनपिन म्हणून एक जात आहे. त्याची हाईट अशी आहे की 3 वर्ष होऊन द्या, 5 वर्ष होऊन द्या, 10 वर्ष होऊन द्या, एक त्याची हाईट अर्धा फूट ते पाऊण फूट ही राहते आणि वजन एक 4 ते 5 किलो मॅक्झिमम राहतं. या जातीचा आपल्याकडे डॉग होता. त्याला बेस्ट ऑफ बेबी शो म्हणून त्यावेळेस बेस्ट ऑफ बेबी शो ऑल डॉग मध्ये भेटलेला. त्याची आपण ही ट्रॉफी बघू शकतो. ही ट्रॉफी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपण छंद जोपासला. पण बारामती ठिकाणी बारामतीतले लोक, पुण्यातली लोक हे मोठमोठे लोकांची डॉग येतात. म्हणजे त्यांचं कसं राहतं, खाद्य वगैरे जे राहतं आपलं पेडेगर वगैरे, आपल्या शेतकऱ्याचा जे डॉग जातो ते किती त्यांनी सांभाळून द्या, आणि आपला डॉग त्यांना सहजासहजी ऐकत नाही. म्हणजे आपला 3रा जरी आला तरी आपला पहिला आल्यासारखं आपल्याला भरपूर झालं, कारण आपण त्याच्या मागे तेवढे कष्ट घेतलेले असते. बरोबर आहे. आणि इतर सर्व आपण शेती व्यवसाय आपलं घर हे बघत बघत ते करतो. बरोबर, काय आपण स्पेशल तेवढ्यावरतीच नाही. तर साहेब, तुम्हाला या स्वान क्षेत्रामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना तुमचं नाव बऱ्याच ठिकाणी काढलं जातं. बरेच तरुण तुम्हाला आयडॉल म्हणतात. परंतु आता ह्या स्वान क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी जर कुठल्या मित्राला काय अडचण आली किंवा त्यांना अशा जातीचे प्राणी कुठून आणायचे किंवा तुमच्या घरी जर काय होम ब्रीड होत असेल तर ते होते का, किंवा तुम्ही विक्रीसाठी प्राणी उपलब्ध करून देता का? हो, नाही, आपले कसं आहे, बरे या प्रदर्शनामुळे भरपूर कॉन्टॅक्ट येऊन गेलेला आहे. भरपूर लोकांचे कॉन्टॅक्ट झाले. जवळजवळ माझ्या मोबाईल मध्ये जरी काढले तर 250-300 नुसते डॉगचे कॉन्टॅक्ट असतील, ब्रीडर लोकांचे वगैरे, आपल्या मित्रांचे वगैरे. पाहिजे ते ब्रीड अवेलेबल होतं. पण कसं राहतं, आपण जे ब्रीड अवेलेबल करतो समोरच्याला त्या पद्धतीत त्याला पैसे पण लावावे लागतात, कारण त्याच्या मग कॉस्ट पण त्यांची तेवढी गेलेली असते. ब्रीडिंग करायचं म्हणजे कॉस्ट, या घटक जो कॉस्टली जातो. ज्याला परवडेल तेच माणसं म्हणजे हे करू शकतात. असं नाही, नाद पाहिजे फक्त. कुणाला अल्टो 800 घ्यायचे बरोबर, त्याप्रमाणे किंमत होते. पण कुणा भावाला थार किंवा मोठ्या गाड्या जर फिरवायच्या असतील तर त्या हिशोबाने पैसे लावतात. म्हणजे जो ज्याचा त्याच्या शोकाचा किंवा आवडीचा प्रश्न. आता विषय काय झाला, ह्या ट्रॉफ्या सगळ्या कमवल्यात आपण. म्हणजे काय आपण चुरून आणले, यांची सर्टिफिकेट आहेत अजून कपाटात भरपूर, अजून 5-6 पडलेत. आपल्याला तेवढे टाइम होत नाही जाऊन फ्रेम वगैरे बनवायचे. पण माणसाला एक वाटतं खेडेगावात यांनी कुत्रे पाळलेत म्हणजे हे काय असा फालतूच नाद आहे. पण ज्यावेळेस तुम्ही रिंग मध्ये जाता, मी म्हणतो तुमच्या कुत्र्याचा नंबर नका येऊन द्या, पण तुम्ही रिंग मध्ये उतरल्यावर तुम्हाला 2000-2500 पब्लिक बघणाऱ्या साईटून उभा असते. बरोबर आहे. त्यामध्ये तुमची जी इज्जत वाढली, तिथं
तुमचं डॉग बसणार, तुम्ही त्या डॉगला व्यवस्थित ट्रेनिंग द्या, व्यवस्थित. शेवटी प्रदर्शन आहे, आपल्यासारखे बरेच असतात कॉम्पिटिशनला, एखाद्या वेळेस माघारी फिरतो, एखाद्या वेळेस बसतो, हे पुढचा विषय राहिला. पण त्याला नाद पाहिजे, नाद असेल ना. आजपर्यंत माझं असं झालं नाही की कुठं लोणंद शो केलाय, बारामती शो केलंय, पुशिगाव 3-4 वर्ष सलग केले, पण मोकळा आलो नाही मी. आता साहेब तुम्ही हे करत असताना जे नवीन तरुण ह्याच्यात उतरतायत, तुम्ही तर सांगितले आम्ही त्यांना मदत करू, गायडन्स करू, मार्गदर्शन करू, परंतु या श्वान क्षेत्रामधील आव्हानं काय आहेत आणि प्राण्याची निवड करताना डूज अँड डोंट, म्हणजे एखाद्या आपण वस्तूवरती लिहिलं असतं असं करू नका किंवा असं करा, तर तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल नक्की? आता कसं राहते, जर आपल्याला डॉग पाळायचं म्हणलं, तुम्ही कोणतेही डॉग पाळा, त्याची निगा महत्वाची राहते. तुम्ही जरी गावठी डॉग पाळले तरी माझं मत काही नाही, प्रत्येकाची आवड असते, पण त्याची निगा ठेवता आली पाहिजे तर ती गोष्ट करावी, अन्यथा करू नये. माझं तर हे मत आहे. कारण मागायचं डॉग आणायचं आणि त्याचं हे करायचं आणि सोडून द्यायचं, हे काय हे होत नाही ना साहेब. एखादा नाद आपण करत असताना फक्त वैयक्तिक तोच माणूस त्याच्यामध्ये डोकं लावतो, मेंदू लावतो किंवा त्याची शक्ती खर्च होते असं नाही, संपूर्ण घराचं सुद्धा त्याच्यावरती लक्ष असतं. तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला सुरुवातीला घरातून विरोध झाला असेल किंवा तुम्हाला मोटिवेशन दिलं असेल घरच्यांनी, तर तुमच्या पूर्ण कुटुंबाचा कसा काय सहभाग असतो याच्यामध्ये? तुम्हाला कसं गायडन्स करतात किंवा विरोध करतात का, काय करतात म्हणजे नक्की? सुरुवातीला ज्यावेळेस मी हा नाद केला, जवळजवळ मी 2 लाख रुपयाला पिंजरे, डॉग खरेदी, हे आपल्याला अनुभव नव्हता. 2 लाख रुपयाला कमीत कमी मी डुबलेलो आहे. पण कसं झालं, डुबलो तरी नाद सोडला नाही. त्यावेळेस घरच्यांचा विरोध होता, हे काय आणायचं, मेलं का उचलून टाकायचं किंवा सोडून द्यायचं, पैसे म्हणजे फुकट वेस्ट, उत्पन्न कायच आपण काढलं नाही ना. पण आज जवळजवळ 7-8 वर्ष झाले की आपल्याला ते नाद लागल्यापासून आपण जरा त्याच्यात हे केल्यानंतर ना, आधी विरोधच होता. पण ज्यावेळेस वडील पण मला हे बोलायचे 4 माणसात बसल्यावर, पण अरे हे काय करतोय असं तसं. पण ज्यावेळेस रिंग मध्ये उतरवल्यावर कळलं, बाबा एवढ्या पुशेगावच्या प्रदर्शन मध्ये आपला कुत्रा वर जाऊन आपल्या पेपर मध्ये नाव येते किंवा न्यूजला नाव येते, म्हणजे त्याची किंमत फिटली. तुम्ही त्याला काय चारताय, काय विषयच राहत नाही. तुम्हाला त्याच्यातून जे तुमचं नाव होतंय, तुमच्या भागाचं नाव फक्त एकट्याच होत नाही. बरोबर आहे. आज मान तालुका म्हणलं तर भरपूर गाव आहेत किंवा तुमच्या पाचवडला त्याच्यामुळे ओळख होती. एखादा बैल शर्यतीत पळायला लागला तर म्हटलं जातं तो जाधववाडीचा सोन्या किंवा स्वानाचं सुद्धा तसंच असतं. तर साहेब तुम्ही खूप छान काम करताय. तुमच्या इथनं पुढच्या प्रगतीला सुद्धा आमच्या मानदेश न्यूज टीम तर्फे मी हार्दिक असं तुमचं अभिनंदन सुद्धा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतो. आता आपल्या बघणाऱ्यांना तुम्हाला काय याची माहिती किंवा काय असेल ते तुम्ही दाखवू शकता.